पहिल्या 4 ओव्हरसाठी तुमच्याकडे असेल 20 मिनिटं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 4 षटका टाकायचे आहेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये तुम्हाला पॅनल्टी असेल. जे 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतात त्यामधला तुम्हाला एक आत आणावा लागेल. अर्थातच 4च फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. महत्त्वपूर्ण सूचना असेल वेळेसंदर्भात. तर षटक क्रमांक पहिला गोलंदाजी ट्रॅकवरती या संघाचा स्ट्राईक गोलंदाज नितेश पाटील संघाचा सेनानायक आपल्याला पाहायला मिळतो आणि समोर ओपनिंग पेयर आपण पाहू शकाल नितेश शेलार आणि साथीनं मयूर मुटे आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर आणि नितेश ही जोडी म्हणजे नितेश आणि नितेश ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. नितेश पाटील इतका फिट नाहीये आमचे 12 प्रतिनिधी देखील सांगतायत, कारण की सलग ते खेळ करतायत. अगदी जर आपण विचार केला तर डे फॉर्मॅटमध्ये देखील खेळतात तर लगेच नाईटमध्ये देखील त्यांना जावं लागतं. बिझी शेड्यूल आहे. पहिला चेंडू चांगला त्यांनी डिलिव्हर केला आहे. आपण पाहू शकाल त्या ठिकाणी जरूर पायाचा काहीसा त्रास त्यांना जाणवतोय, कारण की रेग्युलर खेळणं इतकी सोपी गोष्ट नाही. स्वतःचा फिटनेस सांभाळणं, कारण की शरीर आहे त्याला देखील थकवा जाणवत असतो. सातत्यानं आपण खेळ करता त्यासोबतच आपलं वैयक्तिक लाईफ देखील आहे ते देखील आपल्याला जपावं लागतं. परंतु 2 चेंडू आतापर्यंत खूप चांगले हाताळलेत आणि 2 डॉटनं आता सुरुवात नितेश पाटील यांची आपण पाहतोय, कारण की या संघाचा महत्त्वाचा हा खेळाडू आहे. अगदी अष्टपैलू खेळाडू म्हणून कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. असे फार कमी खेळाडू आहेत ज्यांच्यामध्ये ही गुणवत्ता आहे, जे दोन्ही डिपार्टमेंटमध्ये स्वतःला नेहमी सिद्ध करतात. चांगला चेंडू 3 चेंडू सलग नितेशला मात्र त्यांनी जागेवरती ठेवलंय. नितेश टू नितेश ही लढाई आपण पाहतोय, परंतु सध्या तरी नितेश पाटील वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळतो तो निलजे संघाचा. नितेश शेलार आणि मयूर मुटेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेयर, परंतु 3 बॉलमध्ये अजूनही अकाउंट ओपन झालं नाही. प्रतीक्षा होते की कधी धावफलकाला सुरुवात होईल आणि धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. इथे देखील चांगला चेंडू, परंतु ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न डीपमधून क्षेत्ररक्षक करण पुढे येत आहेत. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत आता 1 धाव कंप्लीट होईल. डावाला सुरुवात या 1 धावेनं आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं हे पहिले षटक, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा या यायला हव्यात, परंतु सुरुवात गोलंदाजीमध्ये चांगली आपल्याला पाहायला मिळते. 1च धाव धावफलकावरती. इथे दिशा पाहावी लागेल. पंच आमच्या दिशेनं वळतायत आणि खराब चेंडू असल्याचा त्यांचा निर्वाळा आपण पाहू शकाल, कारण की लेगस्टिकच्या बाहेर फारसा बाहेर नव्हता, कारण की अगदी स्टंपच्या जवळून जाणारा हा चेंडू आपण पाहिला, परंतु एवढी डिलिव्हरी लेगस्टिकच्या बाहेर जो आपण पाहतोय तो व्हाईट बॉल घोषित करण्यात येतो. मिड ऑफ नव्हतं, परंतु चेंडू डीपमध्ये रवाना झाला, जिथे बॅकअपला क्षेत्ररक्षक प्रणेश आहेत चेंडू फील्ड करतील, फक्त मिळेल सिंगल. रक्षात्मक पद्धतीनं पहिले षटक खेळत असताना SSCC खांबालपाडा 1 टू गो शेवटचा चेंडू फक्त 3 धावा, म्हणजे गोलंदाजचं वर्चस्व P1 मध्ये. चांगला चेंडू पायचीची लाऊड अपील, परंतु पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप पंच दर्शवतायत आणि फलंदाज बाल बचावला असं आपण म्हणू शकतो. सांघिक अकाउंटमध्ये ही धाव जोडली जाईल. लेगबाईचा पंचांचा इशारा. 1 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि बिनबाद 4 अशी सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती टीम खांबालपाडाकडनं. परंतु त्याच वेगानं आपल्याला पुढची षटकं देखील कंप्लीट करायची आहेत. सेकंड ओव्हर आणि दुसऱ्या षटकासाठी आता करण पाटील आपल्याला पाहायला मिळतील.
4 धावा धावपळकावरती. ज्या पद्धतीनं बॅटिंगसाठी ओळखला जातो खरं तर खंबालपाडा संघ, कारण की नेहमीच मोठमोठे फटके या संघाकडनं आपण पाहतोय, परंतु आज स्टार्ट हवा तसा पाहायला मिळाला नाही आहे. नितेश शेलार आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नितेशचं खराब आपण ॲनालिसिस पाहू शकाल बॅटिंगचं, कारण की 5 चेंडू आणि फक्त एकच धाव भरली होती. आणखीन एक चेंडू डॉट येतोय. डॉट बॉल पर्सेंटेज वाढताना आपण पाहू शकाल. टाइम अलर्ट आहे आपण पाहतोय. खरं तर वेळेची मर्यादा प्रत्येक खेळामध्ये ही दिली जाते आणि इथे देखील त्याच गोष्टी आपण पाहू शकाल. फक्त 4 आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. गडी एकही गमावला नाही, परंतु धावसंख्येचा वेग आपल्याला पाहायला मिळत नाहीये. याचं कारण की गोलंदाजी अचूक टप्पा आणि दिशेवरती नियंत्रण मिळवून होताना आपल्याला पाहायला मिळते. करण वन्स अगेन हेडुटनिगाव एंड कडून आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू लाईन सातत्यानं मिस केली जाते आणि आता विकेट सॅक्रिफाईस केली जाईल, कारण की नितेश जो फॉर्मात नाही आहे, ज्याच्याकडनं सातत्यानं चेंडू बीट होत आहेत आणि तो मात्र आता बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला परतावं लागेल. धक्का पहिला बॅटिंग टीम खंबालपाडाला. आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून हा थ्रो करण्यात आला होता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज साई शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टेनिस बॉल क्रिकेटचा आर्नॉल्ड म्हणून ग्रामीण टेनिस क्रिकेटची ही त्याची ओळख आहे. खरं तर ह्या खेळाडूला खूप जवळ मी तर पाहिलं, कारण की पिसारव्याच्या मैदानावरती खास करून हा खेळाडू खेळण्यासाठी यायचा आणि त्यावेळेस ड्रेस कोड असं काही बंधन नव्हतं. खास करून फिट जीन्समध्ये हा खेळाडू खेळताना मी खूप जवळनं पाहिला आहे, परंतु तिथपासनं त्याची जी ओळख आहे, लांब पल्ल्याचे षटकार हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ISPL सारखी मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये अगदी उपविजेता त्यांचा संघ देखील राहिला. त्या संघातनं या खेळाडूचा खेळ देखील आपण पाहिला. श्रीनगर के वीर संघातनं देखील या खेळाडूचा खेळ आपण पाहिला. परंतु टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये भरपूर विक्रम ह्या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू रक्षात्मक पद्धतीनं फक्त प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली. आता ज्या खेळाडूच्या खेळीवरती खऱ्या अर्थानं नजरा लागल्यात तो खेळाडू ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. साईदादा शेलार. 5 आकड्यावरती पहिला धक्का लागलाय. सेकंड ओव्हर प्रगतीपथावर आपण पाहतो. दुसरं षटक करण पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती हेडुटनिगाव एंडकडनं आतापर्यंत त्याचं देखील हे चांगलं षटक पाहायला मिळतं, परंतु अजूनही 3 चेंडू त्याला हाताळायचे आहेत, कारण की 3 चेंडूमध्ये देखील गोलंदाजी अनालिसिस बिघडू शकतं, कारण की समोर साई आहेत. चांगला चेंडू अगदी अटॅकिंग मोडमध्ये पहिला चेंडू फेस करायचा होता, परंतु गोलंदाज हुशार आहे, त्यानं देखील चांगल्या लेंथ लाईनचा वापर केला आणि साई शेलार यांना देखील शांत ठेवलंय. 5 आकड्यावरती धावसंख्या स्थिर आहे. अप्रतिम गोलंदाजी. जो निर्णय स्वीकारला होता खरं तर टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा, तो निर्णय पथ्यावरती पाडताना आपण पाहतोय तो जर्मन निलजे संघाच्या. आज खरं तर निलजे संघ रियार्थ या नावानं मैदानाच्या आतमध्ये उतरला. हा चेंडू देखील डॉट. आतापर्यंत जवळजवळ ह्या पूर्ण इनिंगचा विचार केला तर 7-8 चेंडू डॉट पाहायला मिळाले असतील, कारण की फक्त 5 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. त्यामध्ये देखील एक वाईटची धाव आपण पाहू शकाल. एकंदरीत सिंगलनं डाव पुढे चाललाय, परंतु समोर मोठा संघ आहे जो इन्फॉर्ममध्ये देखील आहे. त्यांच्यासमोर 5 षटकामध्ये 50च्या आसपास धावा ह्या बनवाव्याच लागतील. नेक्स्ट बॉल करणकडून ओव्हर द विकेटचा. चांगला चेंडू, यॉर्कलिनचा चेंडू, तर त्याला सन्मान दिला जातोय आणि फक्त एकच धाव, एका धावेनं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवत असताना साई शेलार यांना आपण पाहतो. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि ही दोन्ही पॉवर प्लेची षटकं राहिली ती निलजे संघाच्या बाजूनं, कारण की फक्त धावा 6 खर्च झाल्यात. फक्त 3ची सरासरी 2 षटकामध्ये आपण पाहतोय आणि एक विकेट देखील गमावला बॅटिंग करत असताना टीम SSCC खंबालपाडानं. पहिलं षटक दमदार राहिलं होतं. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा नितेश पाटील. दोन्ही गोलंदाजांची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. एकही मोठा फटका आतापर्यंत 12 बॉलमध्ये खेळू दिला नाही आहे. ही विशेषतः गोलंदाजांची राहिली आहे. फील्ड सेटअप करण्यात येत आहे, कारण की
पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते आता दूर झालंय. आता क्षेत्ररक्षक विखुरलेले आहेत डीपमध्ये. आता 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेचं संरक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई शेलार मैदानाच्या आतमध्ये एकी आकड्यावरती खेळत आहेत. सोबत मयूर यांना देखील योगदान द्यावं लागेल. श्वान पथक मैदानाच्या आतमध्ये. पंच आता त्याला बाहेर काढत असताना 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. आमचे अरविंददादा म्हात्रे असतील, सचिन कडू, जगदीशजी धूतकर जे वसारचे आहेत, हे 3 ऑफिशियल पंच जे चांगले क्रिकेटर देखील राहिलेत, परंतु आता पंचांची कामगिरी करत असताना शॉट रनअप ना आपण नितेशला पाहतोय. फुल्लेंचा हा चेंडू, परंतु बॅटकटचा इशारा पंचांचा आपण पाहू शकाल. सिंगल न स्ट्राईक रुटेट. पुन्हा एकदा तीच दहशत कायम करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितेश पाटील. भेदकता खऱ्या अर्थाने गोलंदाजांनी दाखवली आहे. अजूनपर्यंत मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करत असताना ते चाहते आपल्याला पाहायला मिळतात ते खंबालपाडाचे. खरं तर नेहमीच मोठे फटके खंबालपाडा संघाकडनं पाहायला मिळतात, परंतु आज प्रतीक्षा होते की ते देखील चांगला चेंडू जाग्यावरनं खेळायचं होतं. ते पाहिलं नितेश पाटीलनं. ज्या पद्धतीनं चेंडू डिलेव्हर केला, लेंथ खूप ॲक्युरेट होती, अगदी खोलात टाकलेली लेंथ, आणि खास करून फलंदाजापासून थोडेसे चेंडू दूर ठेवण्याचा देखील प्रयत्न आपण पाहतो. जी रक्षात्मक लाईन आपण म्हणतो ती लाईन सध्या तरी वापरण्यात येत आहे ती गोलंदाजी करत असताना नितेश पाटीलकडनं. इथे देखील चांगला चेंडू म्हणता येणार नाही, कारण की आता जास्त बाहेर निघालाय. ऑफ साईडला टार्गेट केलंय ते नितेश पाटीलनं देखील, कारण की जास्त चान्स द्यायचे नाही. रूम तिथे क्रिएट केला तर मात्र चौकार मिळू शकतो, परंतु फलंदाच्या रडारमध्ये बॉल टाकायचा नाही आहे सध्या तरी. हेच मानस आपण नितेशचं पाहतोय. उर्ध विकेटचा हा चेंडू स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु इथे फटका फसला खरं तर मी म्हणेन, कारण की एज लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कॉडबॅनच्या माध्यमातून चांगले यष्टीरक्षण संतोष पाटील यांना आपण पाहू शकाल. सँडी दादा मागे आहेत यष्टांच्या, आणि त्यांच्याकडनं हा झेल कंप्लीट झाला. खेळ संपला. इथे मयूरचा देखील धक्का दुसरा खंबालपाडाला. डीजे खर्च करू नका, कारण की अगोदरच मी म्हटलं होतं की नवीन बॅट्समन हा रेडी राहायला हवा, जेणेकरून आपला वेल जास्त खर्च होणार नाही. आणि यानंतर पुढील जे मॅच यजमान संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच अजय गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन ब हा संघ खेळेल, आणि त्यांच्या अगेन्स्ट सतरंगी हेडूटने हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ आपण रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो, सो दोघांना देखील ही नम्र सूचना. जाऊया मॅचच्या दिशेनं. आतापर्यंत पूर्णतः ह्या मॅचवरती वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं ते जर्मन निलजे संघाचं. रियार्थ 11 जर्मन निलजे संघ खेळतोय, आणि दमदार गोलंदाजी आतापर्यंत नितेश आणि करणची देखील. इथे पायचीची अपील आणि फलंदाज बाद. बॅक टू बॅक ही सफलता नितेश पाटील आपल्या नावावरती करत असताना 2 चेंडू आणि 2 विकेट आल्या पावली स्वयं देखील माघारी परतत असताना. डीजे हॅट्रिक वरती आपण पाहू शकाल नितेश पाटीलला. आणि नुकतीच जी भली मोठी स्पर्धा पाहिली, खरं तर भारतातील टेनिस बॉल क्रिकेटची सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेची चर्चा आपण सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये करतो, अर्थातच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. आणि त्या स्मृती चषकामध्ये पहिला अर्धशतक ग्रामीणच्या माध्यमातून आपण नितेश पाटीलचं पाहिलं होतं. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे शाहूभाऊ पाटील यांचं देखील आगमन होतंय, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच प्रशांत सालुंके यांना देखील आपण पाहू शकाल, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. फुल्लेंचा चेंडू प्रहार केला, क्षेत्ररक्षक. हॅट्रिक बॉल होता, परंतु त्या हॅट्रिक बॉल चांगल्या पद्धतीनं खेळून काढलाय बॅट्समन नवीन चिराग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 8 धावा आणि 3रं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. तर मंचकावरती मी आमंत्रित करतो शिरडण गावातील ग्रामस्थ 40+ खेळाडू आहेत. नवनाथ पाटील, विलास पाटील आणि संतोष पाटील. मी तिघांना विनंती करतो की मंचकावरती येऊन सामन्याचा आनंद आपण घ्यावा. धन्यवाद. 1 to go शेवटचा चेंडू, आणि
ह्या बॉलवरती देखील बीट झालेत. अप्रतिम गोलंदाजी, काय गोलंदाजी, ट्रिमेंडस गोलंदाजी अटॅक सध्या तरी पाहायला मिळाले. 2 षटकं आपण नितेश पाटीलची पाहिली आणि दोन्ही षटकामध्ये त्याचा दबदबा कायम राहिला आणि एक षटक करणचं देखील लाजवाब राहिलं. एकंदरीत 3 षटकामध्ये पूर्णतः वर्चस्व आपण पाहिलं तर टीम निलजेचं, कारण की प्रतिस्पर्धी बलाढ्य असा संघ ज्या संघाने ह्या संघाला परास्त केलं खरं तर या अगोदर, परंतु आज या मॅचमध्ये आतापर्यंत पारडं जड आपल्याला पाहायला मिळतं ते निलजे संघाचं. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा दापळकावरती फक्त 9 धावा. 3च्या सरासरीनं हा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हीच जर सरासरी राहिली आहे तर निच्चांक या स्पर्धेचा जरूर पाहायला मिळेल, परंतु त्याहून पुढे जाण्याचा प्रयत्न खंबाळपाडाचा असेल ह्यात शंकाच नाही आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती केतन पाटीलचा वापर हा देखील तितकाच महत्त्वपूर्ण खेळाडू आपण पाहू शकाल. या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. अष्टपैलू कामगिरी नेहमीच केतन पाटील यांची देखील आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं 2 गोलंदाजांनी प्लॅटफॉर्म सेट केलंय त्याच प्रकारची गोलंदाजी केतन पाटील यांना देखील करायचं आहे, परंतु घडेल काय. समोर साई शेलार आणि साथीनं चिराग यांना आपण पाहतोय. दोघांच्या बॅटमधनं एकच धाव आतापर्यंत आली आहे, परंतु मोठे फटके कधी येतील प्रेक्षक खरं तर या मॅचची चर्चा करत होते. 2 बलाढ्य संघ आमने सामने आहेत, मॅच चांगली पाहायला मिळेल, परंतु आता तसं घडत नाही आहे. आतापर्यंत पूर्णतः गोलंदाजांचं वर्चस्व या मॅचमध्ये राहिले आहे. 3 षटकं आणि धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात फक्त 9 धावा. 4थं षटक आणि प्रगतीपथावर आपल्याला नक्कीच गोलंदाजी मार्कवरती केतन पाटील पाहायला मिळतोय. हेडूटने एंडकडनं पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हातानं वर विकेटनं चांगला चेंडू पहिल्याच बॉलवरती आपली प्रतिभा ह्या ठिकाणी दाखवत असताना केतनला देखील आपण पाहतोय. जणू काही आज मनाशी निर्धार करून हे गोलंदाज झाले होते की आपल्याला अचूक दिशाने अचूक टप्प्यावरतीच गोलंदाजी करायची आहे. अगदी तेच करत असताना पुन्हा एकदा केतनला देखील आपण पाहतोय. लाजवाब गोलंदाजी. समोर खांबालपाडा संघ खेळतो की काय हा प्रश्नचिन्ह जरूर आमच्या प्रेक्षकांना देखील पडलाय, कारण की खांबालपाडा संघ जेव्हा जेव्हा मैदानात असतो तेव्हा धावा अगदी खोऱ्यानं बरसताना पाहायला मिळतात, परंतु आज तसं घडत नाही आहे. सातत्यानं बीट होतात, सातत्यानं बीट. डॉट बॉल पर्सेंटेज अगदी मोठ्या संख्येनं पाहायला मिळतंय, कारण की भरपूर चेंडू डॉट. आतापर्यंत मी तरी म्हणेन 20 चेंडू डिलेवर झालेत, त्यापैकी जवळजवळ 12-13 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाले. 10 चेंडू डॉट. येस, आमचे गुणसंख्यालेखक पिंटरदादा जोशी या ठिकाणी माहिती देतात की 10 चेंडू डॉट म्हणजे निंबे चेंडू डॉट आलेत. डान्सिंग डाऊन द विकेट. आता मात्र संयम तुटलाय आणि समोरच्या दिशेला उडवला बॉल. अगदी स्क्रीनला धडक देणारा हा पहिला संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. घेऊन येतात, कारण की चॉकलेट ही एक छोटी गोष्ट आहे, परंतु त्या पाठीमागे असलेलं त्यांचं प्रेम हे अपाट आहे. तर ते त्यांचं आगमन आपण पाहू शकाल. त्यांचं सहर्ष स्वागत केवळ गावामध्ये स्पर्धा आहे म्हणून नाही, तर जिथे जिथे टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची स्पर्धा आपण पाहतो तिथे तिथे या व्यक्तिमत्वाचं आगमन आपण पाहतो. आणि खास करून प्रत्येकाशी अगदी जवळीकतेनं संवाद साधणारं हे व्यक्ती आपण पाहू शकाल. त्यांचं सहर्ष स्वागत. ना बॅक टू क्रिकेट. आता मात्र संयमाचा बांध सुटलाय आणि षटकार आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा ऑन साईडला खेचलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल. आणि आता धावफलक उशिरा नका होईना दुहेरी अंकात पाहायला मिळते. 16 ह्या कड्यावरती केतन पाटीलच्या अगेन्स्ट षटकार आला. आतापर्यंत 4 चेंडू या षटकातील समाप्त झाले. 2 चेंडू शेष आहेत आणि आता स्ट्रायकिंग एंडला साई शेलार यांना आपण पाहू शकाल. मोठ्या फटक्यांची अपेक्षा नेहमीच वर्तवली जाते या फलंदाजाकडनं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आर्नॉल्ड म्हणून ह्या खेळाडूची ख्याती, कारण की नेहमीच लांब पल्ल्याचे षटकार आपल्याला ह्या फलंदाजाकडनं पाहायला मिळतात. हा बॅक क्लिप नाही तर फटका तर सजवण्याचा प्रयत्न, परंतु फसलाय. चेंडू हवेमध्ये आणि समोर क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातात हा झेल विसावलाय आणि बिग विकेट डाऊन. साई शेलार बॅक टू द डगआउट. आणि ते फलंदाज बाद झालाय. 4था धक्का लागलाय.
चौथं षटक आणि शेवटचा चेंडू असेल. नवीन फलंदाज धनाजी यांचं आगमन आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल, चौथं षटक प्रगतीपथावर. टॉस गमावला. प्रथमतः फलंदाजी वाट्याला आली होती टीम SSC खांबालपाडाच्या, परंतु आता खराब फलंदाजी राहिली. एक षटकार ह्या षटकात आलाय, परंतु आता इथनं शेवट कसा असेल पाहावं लागेल. अंतिम बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु जास्त बाहेर हा बॉल निघाला. खरं तर ही शैली आहे केतन पाटील यांची. नेहमीच कधी कधी ते डिसिजन रेफर करण्यात आलंय गोलंदाजी टीमकडनं. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज त्यांनी केलंय, कारण की हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला होता, परंतु एक रिव्ह्यू आपण पाहतोय जो नो साठी अर्थात बीमरसाठी, रनआउटसाठी आणि वाईटसाठी आपण पाहतोय. आणि आता वाईटसाठी डिसिजन रेफर करण्यात आलंय. कंट्रोल रूममध्ये आमचे तिसरे पंच आहेत आणि सोबत आमचे टेक्निशियन टीम मेंबर सागर फराडा यांना आपण पाहतोय. आणि आता डिसिजन पेंडिंग आहे पंचांकडनं. तर व्हाईट बॉल घोषित करण्यात आला होता, परंतु आता त्या डिसिजनला चॅलेंज केतन पाटीलनं केलंय. प्रतीक्षा होत्या. यानंतर नेक्स्ट मॅचमध्ये आपण यजमान संघाला पाहणार आहोत आणि त्यांच्या समोर अगदी त्यांच्या जवळचा संघ जे कधी कधी सराव देखील एकत्र करतायत, अर्थात सतरंगी हेडुटे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दोन दमदार संघ. खरं तर दोन्ही संघ अतिशय चांगल्या फॉर्मात आहेत. ते टॅलेंटेड यंगस्टर ह्या दोन्ही टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्या दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे. फक्त एक षटक आता शेष आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. डिसिजन पेंडिंग आहे. यस, पंचांकडनं देखील व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आले. रिटर्न क्रीजच्या हा चेंडू बाहेर आहे आणि तिसरे पंच देखील या ठिकाणी दर्शवतात की हा चेंडू वाईट आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, म्हणजे आता आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाही याची दक्षता आपण घ्या, कारण की प्रत्येक संघासाठी एकच रिव्ह्यू आहे. त्यानंतर तशाच काही गोष्टी जर आढळल्या तर पंच कदाचित तिसऱ्या पंचांच्या दिशेने जाऊ शकतात, परंतु एक संघाला एकच रिव्ह्यू इनिंगसाठी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल. 17 धावा स्कोर कार्डवरती. जोडी मैदानाच्या आतमध्ये धनाजी आणि चिराग आपल्याला पाहायला मिळतात. चिराग जो 8 या आकड्यावरती खेळतो. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. चांगला चेंडू, परंतु यष्टांच्या मागे यष्टीरक्षण संतोष पाटील यांना आपण पाहिलं होतं, परंतु आता हा चेंडू यष्टीरक्षकाच्या देखील मागे आला होता. अर्थात शॉट फाईन लेग आणि थर्ड मॅन जिथे उपस्थित आहेत तिथे हा चेंडू फील्ड झाला. डाव पहिला आपण पाहतोय. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपला आणि धावा धावपळकरती इथे सिंगल अंतिम बॉलवरती देखील एकवटली आणि एकंदरीत धावा आपल्याला पाहायला मिळतील ते आता 18 धावा. येस, यानंतर सेकंड मॅच तुम्ही रेग्युलर ग्रामीणमध्ये पाहाल. ते दोन संघांना मी आमंत्रित करतो. टॉससाठी संघनायक आहेत शिवडन ब संघनायक आणि ऑपोजिटला असेल हेदोटणे ब, अर्थात सतरंगी 11 हेदोटणे ब. या दोन संघामध्ये एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला यजमान संघ आणि एका बाजूला मेहमान संघ, अशी एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर विनंती करतो पुन्हा एकदा शिवडोन ब संघाचा संघनायक आणि हेदुटणे ब संघाचा संघनायक टॉस बॉक्समध्ये आपण तात्काळ रिपोर्टिंग करावं. मीत खंडाले यंगस्टार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. नगरसेवक चषकामध्ये 3 धावा रोखल्या होत्या गोलंदाजानं. हा विक्रम त्याच्या नावावरती ह्या हंगामामध्ये आपण पाहतोय. ह्या हंगामामध्येच त्यानं खरं तर ॲज अ गोलंदाज सुरुवात केली टेनिस बॉल क्रिकेटला. आणि काही सामने त्याच्या विरोधात जातात, काही सामने त्याच्या पक्षामध्ये आपण पाहतो. क्रिकेट आहे, आपण म्हणतो की कधी आपला जय होईल कधी पराजय होईल. क्रिकेटमध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा षटक अगदी निर्धारित वेळेमध्ये ही मॅच सध्या तरी चालू आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की बरेचसे चेंडू डॉट आले त्या कारणास्तव. मात्र परंतु जितका कमी वेळ आपण खर्च कराल तितका आमच्या आयोजनकर्त्यांसाठी आणि तुमच्यासाठी देखील ती चांगली बाब ठरू शकेल, जेणेकरून पुढील सामने लवकर आपण खेळू शकू. मी इथला आपण पाहतो पहिला चेंडू चांगला डिलिव्हर केला. अतिरिक्त पेस यंगस्टर आहेत. यंगस्टर असल्या कारणास्तव जोश आपल्याला त्यांच्यामध्ये नियमित पाहायला मिळतो आणि त्या जोशानं सध्या तरी गोलंदाजी करत असताना कधी कधी ह्या गोलंदाजाचा अगदी अति जोशामध्ये कंट्रोल सुटतो. डायरेक्ट चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतात, कारण की आम्ही देखील सातत्यानं ह्या संघाचा खेळ जवळून पाहतो. त्या कारणास्तव ह्या गोष्टी आमच्या देखील निदर्शनास येतात आणि त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 18 धावा धावपळकावरती आणि आता लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव इथे ॲड होईल. धावफलक आता 1 पुढे सरकेल. 19 याकड्यावरती संघ पोहोचत असताना वर द विकेटनं मीत
चांगली चपराक लावली आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार. ह्या सत्रातील हा दुसरा दर्जेदार षटकार. आता ते चिरागच्या बॅट बंद आपल्याला पाहायला मिळतात. चिराग का दिया अभी भी रोशन आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की जोपर्यंत चिराग आहे तोपर्यंत, कारण की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर फायटिंग टोटल आपण बनवली तर फाईट बॅक दुसऱ्या सत्रामध्ये करू शकता. 40 धावा जरी झाल्या ना तरी देखील मॅचमध्ये आपला संघ गोलंदाजच्या जोरावरती टक्कर देऊ शकतो, परंतु त्यासाठी आणखीन 2 मोठे हिट या षटकामध्ये अपेक्षित असतील. रिदममध्ये आता आपण पाहू शकाल काहीशी अडतले, कारण की थोडासा प्रेशर आता मीतवरती असेल, कारण की आतापर्यंत त्याच्या विरोधात एक षटकार आलाय आणि त्या षटकाराचं दडपण त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण की भरपूर अनुभव त्याला कमवायचा आहे या क्रिकेट खेळामध्ये. सध्या तर तो यंगस्टार आहे, नवीन सुरुवात त्याची आपण पाहतो आणि त्याच्या विरोधात जेव्हा जेव्हा मोठे प्रहार येतात तेव्हा त्याच्यावरती देखील दडपण आपल्याला पाहायला मिळतं आहे. इथे देखील खेचायचं होतं ऑन साईडला, एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? अगदी दोन्ही फलंदाज प्रयत्नशील होते, परंतु चेंडू फार दूर नव्हता, त्या कारणास्तव फक्त मिळाली ती सिंगल धाव. अंतिम षटक डेट ओव्हर आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू समाप्त झालेत आणि 3 चेंडू आता शेष आहेत. 26 धावा, 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. ज्या टॉप ऑर्डर करणं भरपूर अपेक्षा होती ती पूर्णतः ढासळली. खरं तर निराशाजनक कामगिरी त्यांची राहिली. भरपूर डॉट चेंडू त्यांनी खेळून काढले आणि आता संघ थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, परंतु बॅकहँड एरिया आपण पाहतो जिथे चेंडू लँड झालाय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी पलटले. चिरागला स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवायचे आहे आणि धावा 3 देखील पूर्ण झाल्या. फेकीचा विचार करावा लागेल. जरी सामना लो स्कोरिंग असला तरी एक एक धावेचं महत्त्व भरपूर असतं. आपण पाहतो कधी कधी लो स्कोरिंग सामना अगदी हाय व्होल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की मॅच प्रमाणे खेळ करण्याचा प्रयत्न खेळाडू करतायत आणि तिथे कधी कधी सामना फसतो, परंतु इथे काय घडेल? आतापर्यंत 29 धावा स्कोरकार्डवरती पाहायला मिळत आहेत. जर जे 2 चेंडू शेष आहेत त्या 2 बॉलवरती जर 2 मोठे हिट आले ना तर मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो आणि त्या मोमेंटमनं, त्या मानसिकतेनं जर खंबालपाडा संघ मैदानात उतरला तर मॅचमध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेट आहे, ते मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही आहे, परंतु इथे काय घडेल? जागा तर बनवली होती परंतु चेंडू सुरेख हाताळलाय. कौतुक मीतचं देखील करावं लागेल, कारण की त्यांना जी नॅचरल स्ट्रेंथ होती ती सोडली नाही. अगदी अचूक टप्प्यावरती हा चेंडू त्यांना हाताळला. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा फायनल कॉल. शिवडोंब बस संघाचा कॅप्टन आमच्या सोबत आहेत, तर मी हेदुटणे बस सतरंगी 11 या टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. थँक्यू सो मच. संघनायक आमच्या दिशेने येत असताना लालचंदजी भंडारी यांना आपण पाहतोय. इथे देखील चांगला चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये अंतिम बॉलवरती देखील फलंदाज झाला बाद. डाव पहिला संपलाय. धावा धावपलकावरती फक्त 29. धावसंख्येचं छोटं असं लक्ष, परंतु हे लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीनं पूर्ण होईल की ह्या लक्षाचा बचाव होईल हे जरूर आपण पाहू. परंतु तुर्तास आपण वळणार आहोत टॉस बॉक्सच्या दिशेनं, जिथे आमचे साथी समालोचक मित्र प्रवीण टेंबे आहेत. आहोत आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. थँक्यू. ग्रामीण टीम तकदीर पाटील इज द कॅप्टन ऑफ शिवडोंब. स्वर्गीय रतनजी जय गावदेवी क्रिकेट संघ शिवडोंब आणि त्यांच्या ऑपोजिटला सतरंगी 11 हेदुटणे ब हे 2 संघनायकाचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. टॉस करतील सन्मान्य प्रकाश साळुंके. शिवडोंब कॉलिंग करणार. टेल कॉल केलाय, तर यावेळी पाहूया हेड आलाय आणि हेदुटणे ब संघाने टॉस जिंकलाय. आपण टॉस बॉक्समध्ये चर्चा करूया. टॉस जिंकलत हेदुटणे ब संघ, निर्णय काय घेणार? कारण 5 ओव्हरची मॅच आहे. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळत असताना? वर्ष क्रमांक 3 तुम्ही पाहताय. स्वर्गीय रतनजी पाटील स्मृती चषक शिवडोन गावाची नामांकित स्पर्धा आणि अभिमानाची स्पर्धा, काय म्हणाल? आम्ही आवर्जून या ठिकाणी कधी पण टुर्नामेंट झाली डे असो नाईट असो, आम्ही आवर्जून या मैदानावर खेळत असतो आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतो. आयोजकचा संघ आपण पाहतोय ऑपोजिटला तुमच्या आहेत, परंतु ऑपोजिटला बाले संघ होता. मला वाटतं काही कारणास्तव तो येऊ शकला नाहीये.
तुम्हाला संधी मिळाली, एक मोठी फाईट होईल का आणि या संधीचं सोनं तुम्ही कराल का आज? हो, मॅच तर चांगली होणार आहे, त्यात काही शंका नाही. थँक्यू सो मच. टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय सतरंगी 11 बी या टीमने आणि पहिल्यांदा फलंदाजीला आमंत्रित केलं आहे ते स्वर्गीय रतनशेठ पाटील अर्थात जय गावदेवी क्रिकेट संघ शिवडोन बी या टीमला. 5 ओव्हरची लढत असेल यानंतर. परंतु या मॅचकडे आपण जाऊया आणि सामना रंगतदार अवस्थेमध्ये खंबालपाडा विरुद्ध निलजे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. है 5 ओवर में 30 की आवश्यकता, 30 गेंदों पर. नीलजे टीम के लिए बहुत ही आसान है मुकाबला. सिंगल डबल से अगर खेलते तो मुकाबला जीत भी सकते हैं, चौका छक्का मारते फिर भी, लेकिन गेंदबाजों की अग्नि परीक्षा है यहाँ. दबाव होता है कि वो अच्छी गेंदबाजी करे. ये देखिए हमारा VIP डाई जहाँ पर हमारे मचिंद्र पाटिल साहब और उनकी पूरी कमेटी इस मैच का आनंद ले रहे. हमारे करण जी कालन कमेंटेटर, उनके साथ ये पूरी टीम जुड़ी है. इनकी मेहनत है और इनकी ये मशक्क़त है जिसके कारण स्वर्गीय रतनशेठ पाटिल स्मृति चषक का ये तीसरा दमदार पर्व हमें यहाँ पर देखने मिल रहा है. बहुत ही बढ़िया. तो चलिए 30 रन की आवश्यकता है और बल्लेबाजी के लिए आएंगे केतन और नितेश पाटिल. काफ़ी बढ़िया गेंदबाजी की इस पहले सत्र में. नितेश पाटिल की 6 गेंदों पर 4 रन आए और नितेश पाटिल ने 2 स्पेल किए. दूसरे स्पेल में 3 रन देके 2 विकेट लिए. नितेश पाटिल ने अपने 2 स्पेल में 7 रन देके 2 विकेट चटकाए. काफ़ी बढ़िया ऑलराउंडर परफॉर्मेंस. नितेश पाटिल ने टॉस बॉक्स में कहा कि हमारे बड़े बड़े खिलाड़ी नहीं है, हमने मैसेज किया था, लेकिन जब टॉस बॉक्स से बाहर आए ना तो मैंने उनको कहा था आप अकेले काफ़ी हो, क्योंकि आपकी बल्लेबाजी काफ़ी अच्छी है. आज आपने देखा कि फास्टेस्ट 50 बनाई स्वर्गीय रतन बॉय चषक में उन्होंने, और काफ़ी मज़ा आया उनका परफॉर्मेंस देख के. लेकिन भाई जब भी वो टॉस बॉक्स में जाते हैं ना तो उनकी कमेंट सुनने वाली होती है. ज़बरदस्त खेल है. सामने साई दादा की टीम है. स्वर्गीय शिवाजी शेलार दादा चषक हमने डब्ल्यूली में देखा है, काफ़ी बड़ी टूर्नामेंट, और ये आयोजक की भूमिका में हमने इस टीम को देखा है. तो चलिए लो स्कोरिंग का मैच है, लेकिन खंबालपाड़ा की गेंदबाजी काफ़ी तगड़ी है. और अगर पावर प्ले में रन नहीं आते, 3 ओवर में रन कम रहते, तो खंबालपाड़ा टीम इस मुकाबले में अच्छी फाइट कर सकती है. कहते परों को खोल जमाना उड़ान देखता है, यो ज़मीन पर बैठकर क्यों आसमान को देखता है. संघर्ष गेंदबाजों के लिए बहुत बड़ा है. पहली गेंद पावर प्ले, डिफेंसिव शॉट हल्के हाथों से ढकेल दिया है, कोई रन नहीं. ध्यान रखिए अगला मुकाबला जो होगा शिवडोन ब और हेदुटने ब के बीच में, लेकिन उसके बाद जो मैच होगा ना तो 2 विजेता टीम के बीच में होगा. यानी यहां से जो टीम जीतेगी आपको कहीं नहीं जाना है. नीलजे खंबालपाड़ा आपको रुकना ही पड़ेगा क्योंकि लगातार मैच होंगे यहाँ पर. थैंक यू. अच्छा शॉट इनसाइड आउट, लॉन्ग ऑफ पर बॉल गई है, पीछे डीप में फील्डर है, फंबल हुए, खराब फील्डिंग और कम रनों का मैच है. खंबालपाड़ा की बहुत बड़ी गलती. फील्डर थे वहां पर लॉन्ग ऑफ पे साहिल. 30 रन आपके खाते में. और ऐसे कहते कि बैंक अकाउंट में अगर पैसे कम हो करण कालन सर तो खर्चा कम करना चाहिए, जीपे थोड़ा कम इस्तेमाल करना चाहिए, ATM का इस्तेमाल कम करना चाहिए. आपके अकाउंट में पैसे कम है और यहाँ से मिलता हुआ साहिल की खराब फील्डिंग का नतीजा 4 रन. 4 के साथ नीलजे का खाता खुल चुका है. शानदार मैच. जितना बड़ा संघर्ष है उतनी बड़ी जीत. खंबालपाड़ा के लिए संघर्ष बड़ा है, अगर जीतते हो तो आपकी जीत बहुत बड़ी होगी. आज पाव पर लगी है, अंपायर ने खारिज किया स्ट्रॉन्ग अपील को. लेंथ लाइन को देखा अंपायर ने, क्योंकि जब भी LBW की अपील होती है तो इम्पैक्ट लाइन को देखा जाता है. बल्लेबाज मिडल ऑफ द स्टंप पे खड़े नहीं थे, यह अंपायर ने बताया और लेग बाइट्स का सिग्नल दिया है. गेंदबाज रवि थोड़े से निराश है इस निर्णय पर.
एक रन बटोरते हुए सिंगल के साथ टोटल है स्कोर बोर्ड पे 5 रन यहां से मिलते हुए। शानदार मुकाबला। ओपनिंग पेयर जोड़ी नीलजे की बात करें तो दोनों भी इंजर्ड है। थाई इंजरी बल्लेबाज को हमेशा होती है, पाँव में क्रैम्प आते हैं क्योंकि रात दिन क्रिकेट खेल रहे, फिटनेस पे उनको थोड़ा फोकस करना पड़ेगा। अब आएंगे एनपी नीतीश पाटिल, वन ऑफ द फैबुलस बैट्समैन नीलजे। डिफेंसिव शॉट है, क्या बढ़िया खेल कर रहे। देखिए दोनों ने पहले गेंद का सम्मान किया, अभ्यास किया। इट्स वेरी इंपॉर्टेंट टू गेट अ बिग बैट्समैन। अगर बड़ा बल्लेबाज बनना है तो सम्मान करिए, अभ्यास करिए, पहली गेंद का बाद में अटैक करिए। रवि को 2 सम्मान मिले, एक चौका एक सिंगल, 4 पे 5, पावर प्ले, दूसरा 17, सेकेंड इनिंग। बैकफुट पे गए, पच किया, कवर ड्राइव का शॉट है ये, लॉन्ग ऑफ पर पीछे फील्डर फंबल हुए, दूसरी खराब फील्डिंग। खंबालपाड़ा टीम फिर से खराब फील्डिंग का नतीजा। साई दादा शेलार थोड़े निराश है टीम के कैप्टन, क्योंकि रन कम है उनके पास और ऐसे में 2 खराब फील्डिंग यहाँ पर हुई है। ये नहीं होना चाहिए क्योंकि गेंदबाज इतना मेहनत कर रहे हैं और आप उसके मेहनत पे पानी फेर रहे हो और उन्हें थोड़ा बुरा लग रहा है। 7 रन स्कोर बोर्ड पे, आखिरी बॉल है। मैच ऑन। कल्याण डोंबिवली की 2 सबसे बड़ी टीम यहाँ पर खेल रही है, लेकिन सीजन में पहली बार ये मैच है नीलजे खंबालपाड़ा का। पूरा सीजन खत्म होने आया, पहली बार खेल रहे आमने सामने। मौका बना नहीं वो कभी, लेकिन शिडोंग के मैदान पर वो मौका बना है कि नीलजे खंबालपाड़ा का मैच दर्शकों को देखने मिला। पूरे सीजन में आखिरी ये मैच उनका यहाँ पर पहला मैच देखने मिला है। पहले ओवर का खेल समाप्त हुआ और टीम नीलजे का टोटल है 7 रन। जीतने के लिए 30 की आवश्यकता थी, अब चाहिए 23 आने वाली 24 गेंदों पर। रन टू बॉल मुकाबला, हेड टू हेड मुकाबला, पॉइंट टू पॉइंट मुकाबला। ऐसे में गेंदबाजों को यहाँ पे मशक्कत करनी पड़ेगी, गेंदबाजों को पसीना बहाना पड़ेगा, क्योंकि ये मैच गेंदबाजों के भरोसे ही खंबालपाड़ा जीत सकती है। और जो फील्डिंग खराब हुई पहले ओवर में, तो उसे आप खराब न करें, उसे दुरुस्त करें और फील्डिंग पोजीशन को बेटर बनाएं, तो खंबालपाड़ा ये मैच अपने झोली में डाल सकती है। खंबालपाड़ा की बात करें तो मेरे ख्याल से विक्रम दादा शेलार 40+ में लगभग खेलते हैं, लेकिन इस टीम की बात करें तो कई मजबूत बल्लेबाज इस टीम में। बैटिंग समरी पे हम थोड़ा ध्यान दें तो पहले बल्लेबाज उतरते नितेश, जिन्होंने 5 डॉट गेंदें खेली, 1 रन बनाए। मयूर ने दूसरा बल्लेबाज था जिन्हें 2 रन बनाए। उसके बाद स्वयं जो बल्लेबाज थे उन्होंने लगभग देखा जाए 0 पर आउट हुए। और सबसे अच्छी बल्लेबाजी थी चिराग की, चिराग ने 15 रन बनाए। और आखिरी बल्लेबाज थे पंकज ने, उन्होंने भी 4 रन बनाए। धनाजी थे, उन्होंने 4 रन बनाए। 24 गेंदे 23 की आवश्यकता। केतन स्ट्राइक एंड पर है, गेंदबाजों को वापसी करनी है, कमबैक करना है गेंदबाज को, और स्वयं गेंदबाजी के लिए यहाँ पे आते हुए स्वयं खाड़े। ओवर नंबर 2, सेकेंड पावर प्ले। लॉफ्ट करना चाहते हैं, ओवर पिच बॉल थी, गेंद बल्ले का संपर्क नहीं हुआ। काफी तेज बॉल कर रहे स्वयं। माना कि स्वयं ने बल्लेबाजी में योगदान नहीं दिया, लेकिन उनकी गेंदबाजी अच्छी है। कप्तान का पूरा भरोसा है स्वयं पे कि स्वयं सेल्फ डिफेंडर बॉलर है और वो डिफेंस करना चाहते हैं। ओवर नंबर 2, 23 गेंदों पे 23 रन चाहिए। रन बॉल मुकाबला, हेड टू हेड मैच। केतन इस बार हवा में कैच का मौका बनेगा, लेकिन बैक साइड पे दौड़ना काफी मुश्किल होता है और स्क्वायर लेग के खिलाड़ी आगे नहीं आए और इसका नतीजा निकला यहाँ से 2 रन मुकम्मल होते हुए। मुश्किल घड़ी गेंदबाजों के लिए आ चुके मुकाबले में वापसी करने के लिए, और यहाँ पर सेफ लैंडिंग हुई। केतन बच के 2 रन मुकम्मल हुए, 2 के साथ टोटल है 9 रन स्कोर बोर्ड पर। शानदार मुकाबला, द बिग फाइट मैच नीलजे बनाम खंबालपाड़ा का। माना कि लो स्कोरिंग का मैच है, लेकिन गेंदबाजी थोड़ी अब अच्छी हो रही है ट्रैक पर। स्वयं खाड़े, बॉल नंबर 3, स्विच हिट रिवर्स, अल्टी पल्टी उल्टा फुल्टा शॉट खेला, थर्ड मैन सीमा रेखा पार, केतन के बल्ले से शानदार चौका। गेंदबाज के लिए सरप्राइजिंग मोमेंट रहा। गेंदबाज ने नहीं सोचा था कि रिवर्स चौका मारेंगे। गेंदबाज को लगा सीधे बल्ले से खेलेंगे केतन, लेकिन केतन अपने पिटारे से कई बढ़िया शॉट्स यहां पर निकाल रहे और शानदार बल्लेबाजी।
मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश ना करें ये तो गलत बात है। इस बार लेन को थोड़ा पीछे रखा है, धीमी गति की बॉल की स्लोवर वन बीट किया बल्लेबाज को। इस गेंद पर मात्र रन आए 0। स्वर्गीय रतन शेठ पाटिल स्मृति चषक सीजन 3 शिरडोन ब आयोजक की भूमिका में, और अगला मैच शिरडोन ब मैदान में खेलेगी हेदुटने ब के खिलाफ। शिरडोन ब की पहली बल्लेबाजी होगी, हेदुटने ब की गेंदबाजी होगी। 20 गेंद 17 की आवश्यकता। डिफेंसिव शॉट खेला है, मिडा पर कोई फील्डर नहीं है। नितेश पाटिल को स्ट्राइक रोटेट सिंगल बटोरते हुए अब जीत के लिए चाहिए 19 गेंदों पे 16 रन मात्र। साई दादा शेलार यहाँ पे अपनाते हुए रणनीति प्लानिंग की आवश्यकता है, क्योंकि यहाँ पर फील्डिंग पोजीशन डिपेंड करती है किस जगह पर कौन सा फील्डर होगा। नितेश पाटिल ग्रामीण के बाद अब लीग फॉर्मेट में भी काफ़ी अच्छा खेलते हैं, और मेरे ख्याल से पनवल से बाहर भी बहुत बार गए खेलने के लिए ओपन टूर्नामेंट। नितेश पाटिल एक उभरता हुआ ये खिलाड़ी आपको हमेशा देखने मिला है, और इस साल भी इनफॉर्म बल्लेबाजी है नितेश पाटिल की। शानदार बल्लेबाजी करते हैं 14 पे 0। खंबाल पाड़ा के लिए ये बहुत बड़ा खतरा होगा एनपी यानी नितेश पाटिल की बल्लेबाजी। इनसाइड आउट खेलने की कोशिश थी, स्क्वायर लेग पर मिड विकेट पे गैप शॉट खेला है। ओ माय गॉड व्हाट अ शॉट, परफेक्ट गैप शॉट मिड विकेट सीमा पर लॉफ्टेड ऑन ड्राइव। 4 रनों के लिए 4 रनों के साथ टीम का टोटल बनता हुआ 18, और यही नितेश पाटिल जिन्हें बुरदुल नाइट रजनी में जिन्हें मैन ऑफ द सीरीज की बाइक मिली थी मालिका वीर, और वही ये खिलाड़ी चौका मारते हुए 18 रन स्कोरबोर्ड पर। जीत के लिए चाहिए 12 गेंदें बची है 3 ओवर की 18। की आपण मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत सुस्वागतम। त्याचबरोबर जयेश शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे। शिरडोन आणि हेदुटणे या दोन्ही गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे। सर्वांचं मी सहर्ष स्वागत करीत आहोत। दोन्ही संघांना विनंती आहे मंचासमोर येऊन थांबा। सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे आणि स्कायर 11 स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन बी। 18 बॉल 12 रनों की आवश्यकता, और कप्तान खुद जिम्मेदारी अपने कंधों पे लेंगे साई दादा शेलार। श्रीनगर के वीर इस टीम में उन्हें स्क्वाड में खेलने का मौका मिला सीजन 2 में। साई दादा शेलार बॉलिंग ट्रैक पर, पहली बॉल ओ स्क्वायर कट पॉइंट के ऊपर से लजित शॉट स्वादिष्ट, और गेंद डीप बैकवर्ड को पॉइंट को चीरती हुई घास को चीरती हुई सीमा पार 4 रनों के लिए केतन ऑन फायर। केतन के बल्ले से अभी तक 15 रन यहां पर आ चुके हैं और 1 मैन शो बल्लेबाजी कर रहे। 22 पे 0, 8 रनों की आवश्यकता है। एक तरफा मैच नजर आता हुआ साई शेलार तैयार है, और एक तरफा मैच क्यों नजर आया, क्योंकि नितेश पाटिल की ओवर काफी कमाल की रही। नितेश पाटिल ने 2 विकेट लिए और 7 रन दिए 12 गेंदों पर। उसके बाद करण पाटिल की गेंदबाजी काफी तगड़ी रही, उन्होंने भी 2 रन दिए। 2 गेंदबाजों ने ये काम तमाम किया गेंदबाजी में, बहुत बढ़िया। डिफेंसिव शॉट है, विकेटों पर गेंद है, रनों की आवश्यकता है। 1 रन बटोरते हुए सिंगल डबल से भी बात बनेगी। टोटल है 23। अब जीत के लिए 7 रन मात्र चाहिए। आदरणीय करसनजी पाटील साहेब शिरडोन आमचे ग्रामस्थ आहेत, त्यांचे आगमन झालंय। आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत, सुस्वागतम। मोठ्या संख्येने आता मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, कारण यजमान खेळणार आहेत नेक्स्ट मॅच मध्ये। किताबों में धूल लगने से कहानी खत्म नहीं होती, और ये कहानी साई दादा शेलार ने लिखी है। हमेशा टेनिस क्रिकेट विश्व का काफ़ी बड़ा ये बल्लेबाज है, गेंदबाज है। स्वर्गीय शिवाजी दादा शेलार ट्रॉफी के मुख्य आयोजक भी है, और हर साल इनकी टूर्नामेंट काफ़ी बढ़िया पर्व होता है। 7 रन चाहिए। ओ बिग शॉट हवा में, हवाई यात्रा पर बॉल गई है, पीछे फील्डर मिड विकेट पे, जजमेंट परफेक्ट कैच, फेविकॉल कैच, और इसी के साथ नितेश पाटिल की पारी समाप्त है। 5 गेंदों पे 6 रन बनाकर नितेश मैदान को छोड़ते हुए 23 रनों पे पहला झटका लगा है। टीम नीलजे को अब जीत के लिए चाहिए मात्र 7 रन।
लाए खंबालपाड़ा को। नीलजे का पहला विकेट गिरा। केतन के साथ अब आएंगे संतोष। जीत के लिए चाहिए 13 गेंदों पे मात्र 7 रन। क्या मुकाबला है, 13 पे 7। टेनिस क्रिकेट और आईसीसी क्रिकेट में यह विक्रम हुआ है। डिफेंस हुए रन। आइए देखते हैं। क्रॉस पैट में गेंद को खेलना था स्क्वायर लेग पर, लेकिन गेंद बल्ले का संपर्क नहीं है। डॉट गेंद 0। आखिरी गेंद पर कोई रन नहीं। अब जीत के लिए 12 गेंदों पे 7 रन चाहिए। पिछले ओवर में साई शेलार एक चौका लगने के बावजूद भी 5 रन दिए और लगभग देखा जाए तो 4 गेंदे डॉट फेंकी, 1 विकेट लिया साई दादा शेलार ने। 12 गेंदे और जीत के लिए 7 रनों की आवश्यकता। आ रहे स्टेज पे मैदान की चारों तरफ, क्योंकि शिवडम्बो यहाँ पर खेलने वाली है। अगले मैच में इन एक्शन शिवडम्बो बनाम हेदुटने ब। ये देखिए हमारे सभी दर्शक मैच का आनंद लेते हुए वीआईपी डाइस पर हमारे मेहमान भी जुड़े, उन सब कम स्वागत। जयेश पाटिल, इनको आप देख सकते हैं, और ये पूरी हमारी कमेटी इस मैच का आनंद लेते हुए। शानदार आयोजन। 12 गेंदे 7 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला। ये ओवर सबसे महत्वपूर्ण है खंबालपाड़ा के लिए। अगर इस ओवर में 2, 3 या 4 रन भी आते हैं तो आखिरी ओवर में खंबालपाड़ा 3 रन रखती है तो उनके लिए अच्छा मैच होगा। ये देख सकते हैं हमारे शाहूजी मामा यहाँ पर मैच का आनंद लेते हुए। चॉकलेट्स काफी दिए उन्होंने सबको, चॉकलेट के वो शौकीन है। 23 पे 1। मच्छिंद्र पाटिल साहब भी मैच का आनंद ले रहे हैं। अगले मैच के लिए वो तैयार है। शिवडनबर्ग खेलेगी इन एक्शन हेदुटनेबर्ग के खिलाफ। टाइम अलर्ट है बघा, थोड़ा फास्ट गया क्रिकेट, भरपूर सामने। प्लीज खंबालपाड़ा टीम कॉपरेट। 12 गेंदों पे 7 रन की आवश्यकता। क्या इस मुकाबले में स्वयं टर्निंग पॉइंट ओवर करेंगे? क्या काया पलट होगा मैच का? ओ चलिए भाई, रिवर्स शॉट खेलने की मंशा थी केतन की, लेकिन बात नहीं बनी और पहली गेंद डॉट आई। स्वयं जबरदस्त गेंदबाज है, सेल्फ रिस्पेक्ट और डिफेंडर गेंदबाज है। कई बार उन्होंने कारनामा किया है। 11 गेंदों पे 7 रन चाहिए। पहली गेंद डॉट। क्या जबरदस्त मैच है। क्या स्वयं कहेंगे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, क्योंकि एक टर्निंग पॉइंट ओवर की आवश्यकता है खंबालपाड़ा के लिए। अगली बॉल हवा में, विकेट की तलाश। शॉर्ट फाइंड लेग बीट हुए। आउटफील्ड तेज है, नहीं रोक सकते। गेंद सीमा पार और ये किस्मत का चौका। 4 रन मिले हैं। जहां पर विकेट था वहां पर खिलाड़ी का कॉन्फिडेंस डाउन देखने मिला। थोड़ा आगे आना था, उनको जंप लगानी थी, शायद ज्यादा चोट नहीं लगती, लेकिन मैच आपके लिए बन जाता क्योंकि सिंपल सा कैच था और लगा चौका। आप जीत के लिए 10 गेंदों पे मात्र 3 चाहिए। 3 गलतियां की यहाँ पर खंबालपाड़ा टीम ने। एक तो पहली कैच छोड़ी और ये दूसरी कैच छूटी, उसके बाद एक चौका भी आपने जाते हुए देखा। अगर वो 3 गलतियां खंबालपाड़ा नहीं करती तो शायद आपके लिए ये मैच बनता, लेकिन अब मुकाबले में कुछ नहीं बचा क्योंकि 10 गेंदों पे 3 चाहिए। और खुद केतन की बल्लेबाजी देखे तो उन्होंने मैच में धमाका किया है। दस गेंद पे 3 चाहिए। स्वयं थोड़े निराश होंगे, लेकिन चले वो गेंदबाजी कर रहे। शरीर पे लगी है, थोड़ी सी ऊपर है, कोई अपील नहीं हुई। डॉट गेंद आते हुए 0 इस गेंद पर। एक गेंद डॉट, फिर आया चौका, फिर उसके बाद ये डॉट गेंद आई। देखिए अगर वो कैच मिलते तो लगातार डॉट गेंदों का सिलसिला जारी रहता और शायद खंबालपाड़ा के लिए मौका बनता मैच जीतने का। लेकिन ये देख सकते हैं हमारे मच्छिंद्र पाटिल साहब, ये मुख्य शिल्पकार है इस टूर्नामेंट के। ग्रामस्थ मंडल शिवडोन ऑन स्क्रीन पर, इनकी ये मेहनत है और ये संघर्ष है हमारे शिवडोन ब टीम का। क्या बात है। चेगाव देवी शिवडोन ब। 10 पे 3, 9 पे 3। ऑन साइड पे कट किया बॉल को, फिर से खराब फील्डिंग। 4 बार खराब फील्डिंग की है और यहां से स्कोर लेवल होता हुआ। क्या बात है। नीलजे टीम एक तरफा मैच पे कब्जा कर रही है। अब मात्र 1 रन चाहिए। लो स्कोरिंग का मैच था, लेकिन खराब फील्डिंग उस पर थोड़ा मैं कहूँगा जख्म पे नमक छिड़कने वाली बात रही खंबालपाड़ा के लिए। क्रिकेट में हार जीत तो होती रहती है, लेकिन भाई आपको खेलना जरूरी होता है, लेकिन वो फाइट खंबालपाड़ा के फील्डिंग में नहीं देखने मिली। 1 रन चाहिए। अंपायर को देख रहे सभी, लेग स्टंप के ऊपर से गई है। 0 यहाँ से आता हुआ। काफी बढ़िया अंपायरिंग। मैन ऑफ द सीरीज की बाइक देख रहे श्री उदय जी मारुति पाउशे उद्योजक, इनके ओर से स्पॉन्सर की है मालिकावीर बाइक।
उदय जी पाउशे साहब का हम हार्दिक आभार व्यक्त करते। ड्रीम बाइक 14 मार्च को किसी एक खिलाड़ी को ये ड्रीम बाइक मिलेगी, मैन ऑफ द सीरीज। फुल टच गेंदे, 1 रन चाहिए और इसी 1 रन के साथ ये मुकाबला यहाँ पर समाप्त होता हुआ। 29 रन यहाँ से चेस किए टीम नीलजे ने, हार्दिक हार्दिक बधाइयाँ। 30 रन चेस किए और यह मैच जीता है नीलजे टीम। लेकिन नीलजे टीम आपको कहीं नहीं जाना, आपको रुकना होगा, क्योंकि यहाँ से जो मुकाबला होगा हेदुटने ब शिवडम ब का, उसमें से जीतने वाली टीम आपके साथ एक और मुकाबला खेलेगी। तो चलिए भाई, दोनों टीम हैंडशेक करिए और इस मैच का मैन ऑफ द मैच का हीरो होगा एक गेंदबाज, क्योंकि रन बहुत ही कम थे।